नमस्कार, मी स्मिता यादव. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर. भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या इस्लामपूर येथील प्रचार सभेदरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावर शेट्टींना पाठिंबा दिला ती आमची चूक होती अशा आशयाची टीका केली होती. जा तुमच्या त्या शेतकरी नेता म्हणून जो स्वतःला समजतो त्याला विचार, तू अरे कोणाच्या नदी लागलायस? रेड्याच्या नदीला पण वेडा बनवू नकोस. नाही, सदाभाऊ बोलत मी नाही बोललो. आणि हातात शेपूट पकडले, आणखी पुढे जाऊ नकोस. नाही म्हणजे आणखी पुढे गेलं तर लाच मारेल रेडा, बाकी काही नाही. बाकी मला काही म्हणायचं नव्हतं. त्या टीकेचा आज राजू शेट्टी यांनी समाचार घेतला. ते तासगाव येथे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. विश्वासघातकी कोण आहे हे आता शेतकरी ठरवतीलच येत्या 23 तारखेला. परंतु शेतकऱ्यांची संगत कुणी सोडली हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर बरं होईल. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा संप झालेला होता त्यावेळी शिवसेनेनं शेतकऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेतलेली होती. त्यानंतर राज्य सरकारनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली, परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच फसली. 34,000 कोटीची कर्जमाफी 16-17 कोटीवरच रेंगाळली. तिथंही शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला नाही. त्यावेळी शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रभर मेळावे घेऊन आंदोलन करून सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. बोंडआळी असेल, पीक विमा असेल, या मुद्द्यावर सातत्यानं शिवसेना सरकारवर टीका करत राहिली. दुष्काळ सरकारला हाताळता आला नाही असं सातत्यानं म्हणत राहिली. मग गेल्या 15 दिवसामध्ये असं अचानक काय घडलं की शिवसेना सरकारचं कौतुक करायला लागली. अफजल खान असणारे अमित शहा अचानक देवदूत कसे काय बनले आणि चौकीदार चोर होता तो सज्जन कसा बनला याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही आहे त्याच ठिकाणी आहोत. आजही मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. त्या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत. राज्य सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा केली आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आहे. आम्ही आहे तिथंच आहे. त्यांनी मात्र पलटी मारली. ती पलटी कशासाठी मारली? इन्कम टॅक्सच्या भीतीनं मारली की ईडीच्या भीतीनं मारली हे त्यांनी सांगावं. त्या 23 तारखेला जनताच ठरवेल की कोण खोटा आहे आणि कोण खरा आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या उसाला लागलेला कोल्हा कोण आहे हे सुद्धा जनताच 23 तारखेला ठरवेल.